माझं नाव प्रवीण महाजन आहे। सदर कार्यालयात अनेक प्रकारचे गैरकाम, शासनाचे परिपत्रक नियम डावलून मंजुरी देणं, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जाकीर मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीची शाळा ही मालेगावला स्थलांतरित दाखवून मालेगावमध्ये उन्मत एज्युकेशन वेलफेअर सोसायटी या संस्थेकडे ती हस्तांतरित केल्याचं दाखवून आणि सदर हस्तांतरण आदेश हा नाशिक उपसंचालक तत्कालीन तुकाराम सुपे यांची बनावट व बोगस स्वाक्षरी करून तसेच जाव क्रमांक हा बनावट व बोगस दाखवून सन शैक्षणिक वर्ष 2013 पासून मालेगावमध्ये चालवलेली असतानाही सदरील गट शिक्षणाधिकारी व मालेगावमधील मनपा प्रशासनाधिकारी यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि याबाबत संपूर्ण माहिती प्राप्त झाल्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक यांच्याकडे तक्रार दाखल केली असता सदर कार्यालयाने वारंवार पत्र व्यवहार करूनही दुर्लक्ष केलं। त्यामुळे प्रथम ऑक्टोबर महिन्यात उपोषणाचं पत्र दिलं। त्या अनुषंगाने त्यांनी माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याचं पत्र काढलं। त्यांनी गट शिक्षण अधिकाऱ्याला पत्र काढलं। त्यांनी गुन्हा दाखल नाही केला म्हणून परत उपसंचालकाकडे तो पत्रव्यवहार पुन्हा परत आला। आणि तरीही मी 26/6/2024 ला उपोषणाचं पत्र देईपर्यंत संबंधित कार्यालयाच्या अधिकारी सौ किरण कुवर यांनी कुठलीही कारवाई न करता त्याच्यात कर्तव्यात कसूर केला, दिरंगा केली आणि गुन्हेगारी प्रकरणाला पाठबळ देण्याचं काम केलंय असं माझं मत स्पष्ट झालेलं आहे। म्हणून मी आज रोजी या कार्यालयाच्या इथं आंदोलनाला बसलेलो आहे।